त्याआधी आपला गाव बघून घ्या, किती सुंदर दिसतं एकदम. आणि आपलं गावचं सुंदर घर. तर आपट्याचं पान आहे, जो पान सोन्याचं पान बोलता पण सोन्याचं पान आहे. ह्या दिवशी या पानाला खूप महत्त्व असतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मी शूट करतोय आपली जी वेसवी बागमांडले फेरीबोट आहे तिथून, कारण की आम्ही जस्ट सकाळी जवळजवळ 6 वाजता निघालेलो मुंबईतून. 5:30-6ला निघालेलो आणि आता पोचले वेसवी बागमांडले फेरीबोट. ही जस्ट आता फेरीबोट बघा क्रॉस करेल त्या साईडला आणि मग इथून आमचं जे गाव आहे ऑलमोस्ट 4 किलोमीटर असेल. आणि गाव येण्याचं कारण खास आहे, कारण की आज दसरा आहे. तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी घरी आमच्या देवी असते म्हणजे काकी आणि काका गेले जवळजवळ 25 वर्ष, म्हणजे आज ह्या वर्षी त्यांचा 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे देवी आणतात. आणि त्याच्यामुळे आम्ही आज खास गावी आलो आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पेशल असेल की उद्या म्हणजे आज 2 तारीख आहे, तर ही जी विसर्जन असेल ना देवी, ती नेक्स्ट डे असते म्हणजे 3 तारखेला. तर त्याच्यासाठी आम्ही खास आलो आहे. आणि आज सुट्टी आहे सगळ्यांना, तर आज थोडी धमाल करू आम्ही गावी. तर जातो घरी, कारण की मी निघताना व्हिडिओ शूट नाही केला, कारण की खूप दगदग झाली आणि खूप काम सगळं, आणि सकाळी लवकर निघालो. त्याच्यामुळे मग आम्ही व्हिडिओ शूट नाही केला, डायरेक्ट शूट आम्ही इथे येऊन चालू केला व्हिडिओ. आता तर व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप धमाल येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये. या तर पाण्याला पण भरते चांगली, आता जेटी पूर्ण वरपर्यंत येते, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही. तर गाडी खाली घासायचे चान्सेस असतात जेव्हा पाणी पूर्ण ओटी जाते ना. आता बघा पाण्याला चांगली भरती आहे. आणि आपली सावित्री नदी. आज स्वतःच बोलत असतो तुझा आवाज भोंग्यावर काय, आणि आता मला माईक देतो बोलायला, ज्याची मला गरज नाही आहे. तर तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आम्ही पोचू घरी, आणि आम्ही सीट बेल्ट लावायला, आणि मी विसरले. रायनो आवाज येतोय. सीट बेल्ट लावूया आणि घरी जाऊया. ते अक्षयच्या फ्रेंड्सची टोळी आले होते. गेले हा बघा अक्षयला जाम आवडतात. त्याला चावायला पण येतात, हो ना? मग तुम्हाला चावायला येतात. मी सीट बेल्ट लावते, नाहीतर मग मला ओरडा मिळेल की तुझ्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये टूंग टूंग आवाज होता. तर मंडळी घरी पोहोचलो आहे, आणि गावी म्हटलं पाऊस असेल पण चांगला कडक ऊन पडलं आहे. आणि येताना रायनो बघा किती मळला आहे. तर जातो पहिला फ्रेश होतो मस्त, आणि मग देवीचं जातो, तुम्हाला देवीचं दर्शन पण देतो. आणि त्याआधी आपला गाव बघून घ्या, किती सुंदर दिसतं एकदम. आणि आपलं गावचं सुंदर घर. मस्त फ्रेश झालो आणि निघालो. आता पहिलं जातो देवीच्या पाया पडायला, कारण की आरतीचा पण वेळ झाले. सावकाश इकडे शिऱ्या काय आहेत, इकडे बाप्पा चाललेत. आईने नैवेद्य बनवलेल्या पुरणाच्या पुरणपोळी, तर जाऊन ते पण खायला मिळेल आपल्याला. आणि गावचा निसर्ग किती मस्त वाटते बघा एकदम. का तुम्ही पण काल आलात ना गावाला? गावाला काल आलात ना रात्री? हां, रात्री आला. मी आकांना पण जाम भजनाची आणि आरतीची खूप आवड आहे. गणपतीमध्ये खूप ना भजन बोलून दाखवा एक. एक भजन बोलून दाखवा. एक भजन भजन हां. राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. यांचा फेवरेट आहे ना, आवडता. तर पोचलो आपण काकाकडे, काकाचं घर, आणि इकडे देवी आहे. काका बरं आहेत ना? आपण नैवेद्य दाखवत आहेत, आणि पुरणपोळ्या काय आहेत नैवेद्याला मस्त एकदम. वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वंशेंदुराची
देवीची आरती आली आणि काकी आता नैवेद्य वाटतात. सगळं मिक्स केलं नैवेद्य. काय काय प्रसाद. हां सगळं मिक्स आहे. बस मोदक आहेत, पुरणपोळ्या आहेत आणि काय की अजून बर्फी, जिलेबी, लाडू काहीतरी नवीन मला मोदक द्या. मोदक आणि पुरणपोळी थोडीशी मिक्स. या सगळ्यांनी प्रसाद खायला. गुलाबजाम. आमचा आरतीमध्ये सगळ्यात मोठा माणूस आहे. सगळ्या आरती पाठा ना तुला. तर आरती करून आलो आणि आईनं तर मस्त जेवण वाढलंय. आणि काय दही दही मस्त आपला गावचा गावठी दही आहे ना. गावठी दही. मग गावठी दही एकदम मस्त. साखर थोडीशी टाक. इकडे पप्पा जेवायला बसलेत. तर आईने बघा मस्त जेवण केलंय. बिरडा आहे, काळ्या वाटाण्याची भाजी आहे, भात आहे आणि आमटी कसली आहे आपली आणि चण्याच्या डाळीची आमटी आहे, पुरणपोळी आणि दही. तर या जेवायला जेवण पुन्हा आम्ही जाणार सगळे पूर्ण फॅमिली आपल्या देवीच्या पाया पडायला. तर जेवून घेतो आधी मी. तर मंडळी जेवलो मस्त आणि थोडा वेळ आराम केला. आणि ह्या दोघींचं बघा जेवलं. दोघींनी काय काय ना काय दोघी करतच आहेत. आणि आता हार बनवत आहेत. खाऊन पिऊन आता आम्ही देवाच्या मागे लागलो. आई बोलता खाऊन पिऊन देवाच्या मागे लागलेत. आणि हे फुलं का मस्त आम्ही दादरवरून आणले ना स्नेहल. दादर नाही, परेलच्या फुल मार्केटमधून. हां परेलच्या फुल मार्केटमधून स्नेहलने फुलं आणलेली मस्त फुलं आहेत. आणि ते आता हे हार बनवायचं काम चालू आहे यांचा. आणि मग हार बनवून झाला की आपण जाणार देवीच्या पाया पडायला. बघा संध्याकाळचे 4:10 झालेत. मी तोपर्यंत गाडीतून घेतो. तुम्ही दोघी हार बनवा. ओके चलो. तुम्हाला आम्ही हार मिळून झाला की लगेच भेटतो आणि जातो देवीचं दर्शन घ्यायला ना आई. हार बनवून आपण जाणार होता देवीच्या पाया पडायला. आज आई गेल्या नाही. आपण आलो आणि आईची आरती चुकली. उद्या जाणार. हा आईच्या 11 दिवस आई रोज जात होत्या. आजच आहेत ना आरती नाही मिळाली दुपारी. आजची आरती गेली माझी. तर म्हणून आता मी आरती केली. आई 10 दिवस रोज नैवेद्य देऊन जाते दुपारी. 11वी गेली, उद्या 12. आणि पप्पांची ड्युटी संध्याकाळी असते. पप्पा संध्याकाळी जातात आरतीला आणि आई दुपारी. पाली लावला आम्ही. एकाने दुपारी जायचं, एकाने रात्री जायचं. हो मग. तर भेटतो तुम्हाला लगेच हार वगैरे झाला की डायरेक्ट देवीच्या पाया पड्या जाताना. तर निघालोय आम्ही. हे बघा 4 जण, आई पप्पा मी आणि स्नेहल. आता जातोय आम्ही देवीच्या पाया पडायला. मगाशी आई आणि स्नेहल नव्हती आली. तर म्हणून आता संध्याकाळी 6 वाजलेत आणि पाऊस पण पडतोय चांगलाच आता. तर जाऊया दर्शन घ्यायला. आणि जसं तुम्हाला म्हणलं की हा जो वर्ष आहे 25 वर्ष आहे आपल्या देवीचा. Left rear door open. Please check. पाऊस बघा किती आलाय. Fasten driver's seat belt. तोरण लावून बघतो. तो बाहेर पडतोय थोडा. तुम्ही पेटला तोरण. पाऊस निघाला तो आलेला आणि पाऊस थांबलाय बघा. बारीक बारीक पाऊस आहे. तर देवीचं दर्शन घेऊन आलो आणि आपल्या घरातले बाप्पा आहेत त्यांच्याकडून पूजा केली. आणि इकडे बघा हार बनवलेला मगाशी
आपल्या रायनोला सुंदर मस्त वाटतं रे एकदम. आणि काळू आणि पांढरी मुंबईला आहेत. ते गेल्या वर्षी पण त्यांची आम्ही पूजा नव्हती केली दसऱ्याला. नंतर गेल्यावर केली. हां गेल्यानंतर केलेली. आता आई पूजेची तयारी करते रायनोच्या. तर जो आता हार आईने आणि बायकोने बनवलेला आहे रायनोसाठी तो आता घालणार. असं बांधू. हां तर फायनली आपल्याला हार बांधायला जागा मिळाली. थोडं वरती करतो आपण. वर कर पूर्ण ते. हार बनवून झाले. आता गाडीची पूजा करून घेऊया. मस्त वाटतं ना. आपला हार मस्त वाटतं एकदम. लाईट मी ॲक्च्युली चेंज केले मध्ये पण ते बल्ब नुसते जातात. त्याचे कंपनीचे बल्ब आहेत तेच बेस्ट आहेत. तर आई आता पूजा करते गाडीची. गाडी मस्त धुतलेली मी पण पाऊस येतोय जातोय गावाला. पण सकाळपासून चांगला ऊन होता पण संध्याकाळी कडक पाऊस पडला. आता बायको पूजा करते रायनोची. तर आपट्याचं पान आहे. जो पान सोन्याचं पान बोलतो आपण सोन्याचं पान आहे. ह्या दिवशी या पानाला खूप महत्त्व असतं. आणि या सगळ्यांनी आता एकमेकांना आपट्याचं पान देऊन काय बोलले सोन्याचं पान. सोन्याचं पान. तर तुम्हाला सुद्धा आमच्या दोघांकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना हा जो आपट्याचा पान आहे सगळ्यांनी वाटून घ्या. व्हर्च्युअल. सगळ्यांचं नाचून झालं आणि आता वडापाव खात ना. वडापाव पार्टी. शेवटच्या दिवशी वडापाव आहे.
पप्पांचा फेवरेट. इकडे पप्पा पण बसले आहेत, पप्पांचा फेवरेट वडापाव. आणि आली वडापाव आली. तर खाव्या मस्त गरमागरम वडापाव आणि चहा. तर रात्री 12:30 वाजलेत. तर आजचा दिवस खूप भारी होता, जसं की आम्ही सुरुवातीलाच म्हणालो होतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट. भरपूर झोप आली मला. आता भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.